सर नमस्कार मंडळी. आणि आज आहे 13 जानेवारी 2024 आणि आज आपल्याकडे गाडी एकदम फुल झालेली आहे. आपल्याकडे आलेले आहेत राजन भाऊजी, संजू, अर्चनाताई आणि आचरेकर परिवार. ते पाठी बसलेत, हाय करतात. आणि आता आपण चाललेलो आहोत पांगलोली म्हणून एक गाव आहे, वडगर पांगलोली म्हणून. तर तिकडे स्वामींचा मठ आहे, तिकडे चाललेलो आहोत. तर पुढची माहिती आपल्याला आता संजू देणार आहे. तो ओव्हर टू संजू. मोरया, मंगलमूर्ती, श्री स्वामी समर्थ की जय. आवाज तर येईल ना. हां. श्रीयुत समीर भाटकर व सौभाग्यवती सुरभी यांच्या नूतन घराचा, आमची बहीण नूतन घरातून वास्तूतून आम्ही आता प्रयाण केलेलं आहे. आणि ह्या खरंच सुंदर घर बांधलं आहे आणि अतिशय विचारपूर्वक घराचे नियोजन केलेलं आहे. पुढे आमच्यासारख्या लोकांचा विचार करून की बाबा किती माणसं येऊ शकतात, किती लोकांचं ॲकोमोडेशन तिकडे होऊ शकतं, या सगळ्यांचा विचार करून त्यांनी केलेलं आहे. म्हणजे शेवटची तो इंजिनियरचंच आहे, त्यामुळे नियोजन त्यांच्या रक्तामध्ये आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशूचं झाडांचं जे निसर्ग प्रेम होतं ते तिला भरपूर ओतप्रोत तिथे त्याचा आनंद घेता येतो आहे. आणि त्या ताज्या भाज्या वगैरे आम्हाला तिथे फुलझाडं ऑर्गॅनिक खत न टाकलेली ती सगळी आम्हाला त्याचा आनंद घेता येतो आहे ह्याच्यामुळे, समीरच्या त्या नियोजनामुळे. आणि सगळं समजाई देवी आणि स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाची कृपा आहे. हो, अशीच राहू दे ह्यांच्यावर. अजून एक मजला वरती चढवावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं या घराचं लोकेशन एवढं सुंदर आहे की त्याच्या पावसाळ्यामध्ये तर त्याचे 4 चांद लागतात त्या घराला. आणि सगळ्यात तिसरी गोष्ट काय माहिती आहे, इथून हरिहरेश्वरचं मंदिर 17 किलोमीटरवरती आहे. दिव्यागर 12 किलोमीटर. सोमजाई देवीचं मंदिर 2.5 किलोमीटरपर्यंत असेल फार तर. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचे आमच्या सगळ्यात कॉमन एक फॅक्टर जी मासे, जे मच्छी मार्केट अगदी ताज्या त्याचा ते तर अगदी एक 3 किलोमीटर आहे. आणि तो सगळ्यांचाच कॉमन फॅक्टर आहे, समीर सोडून. ताज्या मच्छीचा उपभोग भरपूर घेता येतो इकडे वेगवेगळ्या प्रकारचे. हां. आणि त्यासाठी एकदम वेगळा व्हिडिओ आम्ही तयार केला आहे. तो लवकरच समीरच्या यूट्यूब चॅनेलवरती, भाटकर यूट्यूब चॅनेल, याला भरपूर सबस्क्राईब करा. कारण का एवढ्या व्हरायटीच्या मच्छी तुम्हाला कोणत्याही एकाच व्हिडिओमध्ये बघण्याचा योग मिळणार नाही. धन्यवाद. तर आता तुम्ही बघाल तर आपण मठात एंट्री मारलेली आहे. आणि थोडंसं आपण संजू आता डिटेल डिस्कशन म्हणजे माहिती देईलच. तर हा असा एंट्री करायला असा रस्ता आहे मठाच्याकडे जायला. गाडी मठाच्यापर्यंत जाते असं सुरभीने आपल्याला सांगितलं आहे, कारण का ती इकडे खूप वेळा अशी येऊन गेली आहे. निसर्गाच्या एकदम सानिध्यात आहे. तर समोर बघाल तर एक असं ध्यान करायला असं हे केलेलं आहे, सेंटर टाईप. आणि समोर हे असं मठाचं पार्किंग आहे इकडे.
पेमेंट आहे बिचारीची. लग्न झालं आणि नोकरी केली. मी बोललो थांब नंतर दे पैसे. समोरून ती बिचारी करते, दादा तुम्ही पैसे देतो नंतर. स्वतःहून करते. कोण माहिती आहे का? तू ओळखतेस? ऐका हो, त्याला सांगा आम्ही चव्हाण आलो. ऐकलं? हे आहेत का ते? हो ते समोर उभे. ऐकलं काय? त्यांना सांगा आम्ही त्याला सांगा चव्हाण आलोय आम्ही म्हटलं पाया पडून येतो आम्ही. पाया पडून येतो. पाया पडून येतो. हो हे मठ पुढे आहे का? हे मठ पुढे आहे. ती त्यांचीच जागा आहे. हो हो. ती सगळीच आहे. फक्त आम्ही आलेलो ना मठाच्या ह्याला, काय म्हणतात त्याला, पायाभरणी ते होम होतं तेव्हा लग्नाच्या आधी. मला कविताच वाटली ती डोक्या रोडने घेऊन. हो रे. हो तुझीच मला कविता चालतेच वाटली. कुठे? ही लाल पाठमोरी होती ना ती. पाठमोरी, लाल ती अशी डोक्या रोडने बिडी घेऊन चालत होती ना. आणि ती कवितेला हळूहळू सवय आहे. बाकीची जागा घेऊन तरी डेव्हलप केली. त्यानं हे भरपूर आहे, मदतीचा ओघ खूप आहे. हो खूप आहे. तर आता तुम्ही बघाल तर आपण मठात एंट्री मारलेली आहे आणि थोडंसं आपण संजू आता डिटेल्ड डिस्कशन म्हणजे माहिती दिली आहे. तर हा असा एंट्री करायला असा रस्ता आहे, त्याच्याकडे जायला गाडी मठाच्यापर्यंत जाते असं सुरुवातीने आपल्याला सांगितलं. हा ते इथे आहे. मागचं बघ. आहेत. होय. निसर्गाच्या एकदम अशी सानिध्यात. झाडं किती प्रकारे झाडांची आहेत. हो. समोर बघा तर असं ध्यान करायला असं हे केलेलं आहे सेंटर टाईप. ध्यान धारणा केंद्र. समोर हे असं मठाचं पार्किंग आहे. जासून वडघर पांगरुली इकडचे स्वामी समर्थांचे हे मठाचे हे विहंगम दृश्य. आणि इथे साधना केंद्र पण आहे आणि कॉस्मिक हिलिंग सेंटर पण आहे. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही संजूने दिलेली माहिती बघितलीच आहे आणि ऐकलेलीच आहे. तर हे आहे श्री स्वामी समर्थांचं वडगड पांगरोळी इकडं मठ आहे. तर असं हा जो एंट्रन्स आहे असं करायचं आणि हा परिसर तुम्ही बघितला तर चारी साईडने डोंगर आहे आणि हा असा मोठासा असा एक एरिया आहे. तर संजू आपले आज व्लॉगिंग करतायत. तर आपण मगाशी आता इकडनं आलो या साईडने, गाडी अशी इकडे पार्क केली आहे आणि इकडे आता प्रसादाचं पण असं आहे, आपण घेऊ शकतो, ध्यानधारणा करू शकतो आपण इकडे. तुम्ही बघितलं तर एवढं मोठं एकदम एरिया आहे जिकडे सगळे कार्यक्रम वगैरे होतात. आणि समोर तुम्ही बघाल तर स्वामींचं मस्त एकदम मूर्ती आहे. असं इकडनं आपण पूजा अर्चना तर झालेली आहे आणि आपण आता एक प्रदक्षिणा मारणार. चांगला परिसर आहे. डेफिनेटली इकडे या, शांतता. रूम वगैरे पण आहेत माझ्या इकडे, पण
हो माहिती नाही काय ते, आता विचारू होता कसं काय ते. तर श्री स्वामी समर्थ. हा स्वामींच्या मठाचा एंट्रन्स आहे. इथून तुम्ही स्वतःची गाडी वगैरे घेऊन, स्वतःचे वाहन घेऊन येऊ शकता. या मठाच्या वास्तूतील कणाकणामध्ये एकदम निवांत शांततेचा आणि आध्यात्मिकतेचा अनुभव येत आहे. तुम्हाला व्हिडिओ बघताना पण हा कदाचित अनुभव येऊ शकेल. स्वामी समर्थांच्या मूर्तीचे दृश्य, अतिशय सुंदर स्वामींची मूर्ती आहे. तर तुम्ही हे बघाल तर एवढा मोठा परिसर आहे. असा खाली जायला रस्ता आहे. लांब त्याच्यामध्ये गाव दिसतंय. इकडे मला वाटतं हे राहायला वगैरे रूम्स वगैरे केले तिकडे या साईडला. हे आहे ते देऊळ आहे. देऊळ म्हणजे हे आहे ते मठ आहे स्वामींचं. आणि इकडे म्हणे 12 राशींचं काही झाडं लावलेली आहेत. तर ती आता बघूया, थोडंसं प्रसाद घेऊया आणि मग नंतर इकडनं परत श्रीवर्धन, नंतर परत इकडनं खेरेडी. हॅलो. हा, अरे ते गावठी गुलाब लावलेले ना आपण, ते चांगले झाले, जगलेत ते. पण ते ना फुलं आधी आपण नसताना येऊन गेली असेल माहिती का. आता ते हे हाईट झाले थोडी. मग कट करू काय, सुटेल आता. तर तुम्ही बघाल इकडे, तर हे आहे स्वामी समर्थ साधना केंद्र. ही अशी माहिती आहे. बोल. हां हां, स्वतःचं जरा स्वतः घ्यायचं. स्वतःचं ताट आता इकडे स्वतः घ्यायचं.
आणि स्वतः धुवून पण ठेवायचं. इकडे आल्यावरती जरा लक्षात ठेवा. सगळं इकडे ताट घ्यायचं आहे. इकडे अलग अलग काय आहे सगळं जेवण वगैरे ठेवलेलं आहे. असं आहे. इकडे येऊन तुम्ही नक्की भेट द्या. संजूने काय माहिती दिली का? आता भूक लागली सगळ्यांना. माहिती आता नंतर नाही विचारतो. तर नमस्कार मंडळी. तर तुम्ही हे बघाल तर हे आहे स्वामी समर्थ समाधान केंद्र वडगळ पांगोली. असा इकडे मेन रस्ता आहे. उजवीकडे आपण गेलो तर श्रीवर्धन आणि डावीकडे गेलो तर मुंबई. आणि समोरचे तुम्ही बघ दिसते ते तुम्हाला रूम्स म्हणजे हे टाईप घर टाईप. तिकडे 100 रुपयाला जेवण ती लोक देतात. 1 ते 2 जेवणाचा टाईम आहे. आणि समोर बघाल तर ह्या साईडला मठाचा एंट्रन्स आहे आणि हे सगळं पार्किंग स्पेस आहे. तर असं आहे हा स्वामी समर्थांचा मठ आणि साधना केंद्र वडगळ पांगोली.